नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून तो कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मित्रांनो, मृत्युंजय या अजरामर कादंबरीचे 6 भाग पूर्ण करून शोन या भागाला आपण सुरुवात करत आहोत. शोन 1. मुसळधार पावसानं राजनगरातील कोट, बुरुज, गोपुर आणि कळस यांना झोडपायला सुरुवात केली. वर्षा ऋतूच्या आगमनामुळे सैनिकांचे उघड्या पटांगणावरचे शूल, तोमर, परी, चक्र, गदा आणि खड्ग यांचे व्यायाम आपोआप बंद झाले. सगळ्या दिनक्रमांना शिथिलता आली. काही कृषीजन शेतातील पिकांची मशागत करण्यासाठी पलाश वृक्षाच्या पानांची छोटी छोटी छतं पांघरून जाताना सकाळी आणि संध्याकाळी परत येताना दिसू लागले. आषाढ श्रावण मास मागं पडले. महापुराच्या लाल मळकट पाण्यानं गंगेचं पात्र दुथडी भरून घोंगावत धावू लागलं. तिच्या गरजणाऱ्या लाटांवरून उडणाऱ्या तुषारांनी काठावरच्या ओदन पिकांची हिरवी हिरवी पाती निथळून निघू लागली. माझं मनही माझ्या शूर बंधूच्या दिग्विजयाच्या प्रतिज्ञेनं समाधानाच्या भावनेनं ओथंबून आलं. राजवाड्यावर सर्वांमुखी एकच विषय होता, अंगराज कर्णाचा दिग्विजय. सर्वजण वाट पाहत होते ते गंगेचं पाणी कधी ओसरतंय आणि कधी तासात येतंय याची. दादा तर गवाक्षाच्या कवाडांजवळ उभं राहून घटका गंगेच्या लाटांची दिवसागणिक कमी कमी होत जाणारी पातळी निरखित होता. लोहागारात शेकडो लोहकार बाण, परशू, भाले, खड्ग यांची धारदार पाती घडवण्यासाठी भट्ट्या पेटवून रात्रंदिवस घणावर घन घालत होते. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अकुर आणि अकला रोगांपासून घोड्यांच्या खुरांना इजा होऊ नये म्हणून अश्वपाल त्यावर औषधी वनस्पतींचा रस सोडून त्यांना जपत होते. टिकाऊ म्हणून साग वृक्षाच्या लाकडांच्या फळ्या कातून सुतार नौका घडवीत होते. मी स्वतः दादाच्या वायुजित घोड्याची काळजी घेत होतो. अश्विन आणि भाद्रपद मास निघून गेले. पावसाची झड कमी झाली. उफाळलेलं गंगेचं पात्र सागराला आपल्या प्रेमाचं स्वैरदान देऊन परत तासात आलं. शेतातील पिकांची रोपटी तरारली. झाडांच्या पानांवर होणारी जलबिंदूंची अविरत टपटप थांबली. शीळ घालणारा अवखळ चारा त्यात शिळेचा आवाज शोधत कुठेतरी दूर निघून गेला. सगळी धरती हिरव्या लुसलुशीत अंकुरांच्या नवलाईचं वस्त्र पांघरून नटली. कार्तिक मास संपला आणि पक्ष्यांनी पंख झटकले. 5 मासांच्या दीर्घ वियोगानंतर सूर्यकिरणांनी राजवाड्याच्या धवल शुभ्र शिखरांना पहिला स्पर्श केला. वर्षा ऋतू संपला. फोफावलेल्या शेतांभोवती कवडे आणि भारद्वाज घुमू लागले. एक दिवस मी आणि दादानं जाऊन नदीचं पात्र पाहिलं. नौकांच्या सहाय्यानं आता ती ओलांडता येणं शक्य झालं होतं. राजवाड्यावरच्या घोड्यांना अश्वशाळेत खिंकाळत खुरांनी जमीन उकरून पायाखाली खड्डे करायला सुरुवात केली. दिग्विजयाला राजनगराबाहेर पडण्याचा शुभ काळ आला. राजज्योतिषांना विचारून प्रस्थानासाठी मुहूर्त शोधण्यात आला. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीचा दिवस नियुक्त झाला. कार्तिकातील शरीर गोठवणारी थंडी थोडीशी कमी झाली. मार्गशीर्ष उजाडला. शुद्ध चतुर्थीच्या रात्री सर्व योद्धे, सैनिक, सारथी, भारवाहक, सेवक यांना तयार राहण्याची आज्ञा देण्यात आली. माझं मन उत्साहाच्या कारंजाखाली निथळू लागलं. दादा दिग्विजयासाठी सीमेबाहेर पडणार होता. लहानपणी सर्वांनी त्याला एका पाषाणाच्या सिंहासनावर बसवलं होतं. पाषाणासारखंच खंबीर राहून त्यानं अंगदेशाचं सुवर्ण सिंहासन भूषवलं होतं आणि आता तो अखिल आर्यवर्ताचा दिग्विजय करून सर्व योद्ध्यांच्या मनांची प्रेमसिंहासनं जिंकणार आहे. अंगराज, कर्ण, छे, माझा वसुदादा आता देशोंदेशीच्या राजांना दाती तृण धरून शरण यायला लावणार होता. या त्याच्या सर्व दिग्विजयात मीच त्याचं सारथ्य करणार होतो. 100 राजपुत्र, शकुनी मामा, अश्वत्थामा, जयद्रथ, सेनापती यापैकी कुणालाही समवेत न घेता तो एकटाच बाहेर पडणार होता, केवळ मलाच बरोबर घेऊन. तशी त्याची माझी 7 जन्मांचीच होती.
त्याच्या कानात कुंडलं होती. शरीर सुवर्णाचं होतं. गाल जास्वंदीच्या फुलासारखे होते. डोळे गर्द नीलवर्णी आणि दात सुवर्णमय होते. आणि मी मात्र श्यामवर्णी असावा याची चुकून सुद्धा मला कधी खंत वाटली नाही. उलट लहानपणीचं त्याचं एक आश्वासन मी कधीच विसरू शकलो नव्हतो. तो म्हणाला होता, मी सुद्धा गरुड पक्षासारखा उंच उंच जाईल, इतका उंच की तुला दिसणारही नाही. त्यानं म्हटल्याप्रमाणे त्याच्या जीवनातील ही दिग्विजयाची भरारी सर्वात उंच ठरणार होती. कारण त्याचा आत्मविश्वासी स्वभाव मला आता पूर्ण परिचित झाला होता. मात्र त्याचा आत्मविश्वास उफाळून निघायला काहीतरी सबळ कारण असावं लागतं. राजसभेच्या निमित्तानं पितामह भीष्मांनी तेही निर्माण करून दिलं होतं. आता त्याच्या दिग्विजयाला कोणीच रोखू शकत नव्हतं. काही वाटेल ते घडलं असतं, पण म्हटल्याप्रमाणे कुरूंचा राजदंड आर्यवर्तभर अजिंक्य म्हणून मिरवूनच तो परतणार होता. शुद्ध चतुर्थीची रात्र सुद्धा आम्हाला आता युगासारखी वाटत होती. पुत्र भेटीसाठी तळमळणारी, पती मिलनासाठी व्याकुळणारी स्त्री यापेक्षा युद्धासाठी समरांगणावर जाणारा वीर योद्धा हा अधिकच उतावीळ असतो. शोण 2. आणि मार्गशीर्ष मासातील तो शुद्ध पंचमीचा क्रांतिकारक दिवस उजाडला. भारद्वाज पक्षाच्या शुभसूचक दर्शनानं सर्वांनाच आनंद झाला. अश्वसाद, गजाती, पदाती, रथ आणि महारथी राजवाड्याबाहेरच्या पटांगणात शिस्तबद्ध उभे राहिले. सर्वांच्या पराक्रमाची साचलेली कोंडी आता फुटणार होती. देशोदेशी ती भ्रमण करणार होती. अंगराज कर्ण दिग्विजयासाठी आज कुरूंच्या हस्तिनापूर नगराबाहेर पडणार होते. बालपणी शिंपले गोळा करून ती संपत्ती राधामातेला अभिमानानं दाखवणारे आम्ही कर्णशोण आता सोनं, रूप, हिरे, माणकं, मोती, प्रवाळ, गोमेद आणि वैदुर्य यांचा गाडा भरून आणलेली संपत्ती तिच्या चरणांवर विनयानं अर्पण करणार होतो. तरीही ती दादाला म्हणणारच होती, वसू, गंगेच्या पाण्यात कधी नाही ना उतरलास या दिग्विजयात. साधी सरळ माणसं होतो आम्ही, परस्परांवर दारिद्र्यात आणि वैभवात सारखंच प्रेम करणारी. नगाऱ्याचे मंद मंद पडसाद अगदी भल्या पहाटेपासून राजवाड्याच्या भव्य प्राकारात घुमत होते. पावसाळ्यात पेटिकेत ठेवलेला तलम वस्त्राचा नहुष महाराजांपासून जतन केलेला कुरूंचा त्रिकोणी राष्ट्रध्वज महामंत्री विदुरांच्या हस्ते राजवाड्याच्या कळसावर पुष्पमालेसह चढवण्यात आला होता. सूर्यानं पूर्व दिशा उजळली आणि त्याच्या सोनेरी किरण शलाकेत तो भगवा ध्वज तळपू लागला. वायू बरोबर फडफडू लागला. तो त्या उंच राजवाड्याच्या कळसावरूनही आपली मान उंचावून दृष्टीच्या टप्प्यात येणाऱ्या सर्व राजांना सांगत होता, सावधान, अभेद्य कवचाचा कुंडलधारी हस्तिनापूरचा वीर आता बाहेर पडला आहे. शरणागती नाहीतर रणांगणात बलिदान यापेक्षा तुम्हाला आता वेगळं भवितव्यच नाही. सावधान. भल्या पहाटेच उठून दादानं स्वतः सैन्याची पाहणी केली. अश्वसाद आणि गजाती यांना नद्या कशा ओलांडाव्यात याच्या सूक्ष्म सूचना दिल्या. गजदलातील हत्तींना वेढून त्यांना डिवचत डिवचत शत्रूवर कसे सोडावेत याची कल्पना पदातींना दिली. अन्न शिजविणाऱ्यांना ओदन कमी शिजवायला सांगून मांसाहारावर भर देण्याचीही त्यानं सूचना केली. त्या आहारानंतर चैतन्यासाठी म्हणून प्रमाणबद्ध सोमरसाचा सर्व सैनिकांना पुरवठा व्हावा इकडेही लक्ष द्यावयास सांगितलं. त्याच्या केवळ एका दर्शनानंच वीर योद्ध्यांचे बाहू स्फुरत होते. ज्या ज्या पथकातून तो फिरला होता त्या त्या पथकातील काही सैनिक तर पुढं सरळ होऊन त्याच्या सोनेरी निमुळत्या चरणांना हात लावून श्रद्धेनं वंदन करीत होते. त्याचा एखादा निसटता स्पर्श किंवा नुसता एक शब्द वा सानिध्य सुद्धा सर्वांना भारावून टाकत होतं. सेनापतींचं आकर्षक व्यक्तिमत्व सुद्धा सैनिकांना प्रेरक ठरतं. सारी पाहणी जातीनं होताच तो एकटाच अर्घ्यदानासाठी गंगेवर आला. त्याचं ते जीवनभराचं व्रत होतं. उगवत्या दिनकराला ओंजळीनं अर्घ्यदान आणि डोळ्यांनी श्रद्धा अर्पण करून तो घटकाभरातच पुन्हा राजवाड्याकडे परतला. त्याचं मुखमंडल रसरशीत सूर्यफुलासारखं हिरण्यवर्णी दिसत होतं. गालांचा रक्तवर्ण पलास वृक्षाच्या लाल पुष्पांनाही लाजवीत होता. डोळ्यांच्या निळ्या बाहुल्यातून प्रकाशाची अर्घ्यदानानं साठवलेली दैदिप्यमान किरणं बाहेर फेकली जात होती. कुंडल,
पक्व कोकम फलासारखी लाल दिसत होती. पुरोहितांनी विधीपूर्वक त्याला सेनापती केलं. पवित्र नद्यांचं जल त्याच्या मस्तकावर मंत्र घोषित करून शिंचलं. राजा दुर्योधनानं निशिगंधाच्या टवटवीत फुलांची माला हसत हसत त्याच्या मनगटात बांधली. गुरुपुत्र अश्वत्थाम्यानं खास मडवलेलं लोह शिरस्त्राण स्वतः त्याच्या मस्तकावर चढवलं. सर्व योद्ध्यांनी अनंत प्राजक्त, चंपक अशी विविध प्रकारची पुष्प आपल्या प्रिय सेनापतीवर उधळली. सर्वांगावर लोह कवच घालून तो ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्यासाठी राजवाड्याच्या कक्षाकक्षातून फिरला. पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, राजमाता गांधारी देवी आणि महामंत्री विदुर, गुरु द्रोणाचार्य सर्वांपुढं आशीर्वादासाठी त्यानं श्रद्धेनं मस्तक नमविलं. सर्वात शेवटी तो राधामाता आणि बाबांच्या समोर येऊन उभा राहिला. वृषाली वहिनींनी तत्परतेनं पुढं होऊन आम्हाला निरांजनाच्या प्रसन्न ज्योतीने ओवाळलं. थरथरत्या हातानं त्याच्या आणि माझ्या कपाळावर कुंकुम तिलक भरले. मस्तकावर अक्षता टाकताना त्यांचे नेत्र डबडबून आले. डाव्या हातानं अंशुकाचा शेव भिजल्या डोळ्यांना लावत त्या पुटपुटल्या, दर सप्ताहाला आपली वार्ता इकडं यायला पाहिजे भाऊजी. सांभाळा. वृषाली, सुप्रियेकडं लक्ष दे. पुत्रांनी व्यायामशाळेत नियमानं गेलं पाहिजे. दादानं धीरगंभीर आवाजात त्यांना सांगितलं. सुप्रिया वहिनींकडं एक दृष्टिक्षेप टाकून दुःखावेग सावरण्याची मूक सूचना दिली. पुढं होऊन आम्ही दोघांनीही मात्या पित्यांना श्रद्धेनं वंदन केलं. दादाला जवळ घेताना राधामाता म्हणाली, वसू, अंगावरचं लोह कवच कधी काढू नकोस. शत्रुतपाला एकाकी टाकू नकोस. आणि ती शोण कधीच म्हणत नव्हती, माते, तुझ्या कृपेचं कवच आणि अभेद्य शरीर असताना भय कसलं. आम्हाला आशीर्वाद दे. कातर स्वरात दादा म्हणाला. तिनं आमच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. दादानं वृषसेन, प्रसेन, भानुसेन, चित्रसेन, सुसेन, वृषकेतू यांच्या दाट कुरळ्या केशातून प्रेमानं बोटं फिरवली. माझ्या कन्येला, मीनाक्षीला एकदम वर उचलून घेत तो म्हणाला, मीनू, तुझ्या पित्याला माझा रथ नीट हाकायला सांग. आम्ही तुझ्यासाठी देखणा नवरा आणणार आहोत परत येताना. नवरा म्हणजे काय ले काका? तिनं त्याच्या कुंडलांना हात लावीत विचारलं. आम्हा सर्वांना हसू आलं. वारंवार फुटू पाहणाऱ्या डोळ्यांना निर्धारानं तसंच थोपवीत भरल्या अंतःकरणानं आम्ही आमच्या प्रेमळ कुटुंबियांचा निरोप घेतला. डोळ्यांनीच मी मेघमालेला येतो म्हटलं. डोळ्यातील आसवं सर्वांसमक्ष पुसणं अवघड वाटल्यानं ती हळूच द्वाराआड झाली. आम्ही एकदम सैन्याच्या दिशेनं वळलो. आता मागं बघता येणार नव्हतं. मोहाचे पाश पराक्रमाला नेहमीच बांध घालीत असतात. निश्चयाच्या बळकट हातांनी ते केव्हा तरी तोडावेच लागतात. राजवाड्याच्या कळसावर फडफडणाऱ्या भगव्या ध्वजाकडे पाहताना तो तेच सांगतो आहे असं मला वाटलं. भरजरी वस्त्राचं पालान पांघरलेल्या पांढऱ्या शुभ्र आणि चपळ वायुजितावर दादा क्षणातच झेप घेऊन आरूढ झाला. शिखर कडेवरच्या गरुडासारखे गंगेपर्यंत सोबत करण्यासाठी युवराज दुर्योधन आणि अश्वत्थामन दोघेच येणार होते. तेही आपल्या घोड्यांवर आरूढ झाले. कुरूंचा युद्धध्वज माझ्या हाती देत दादानं आपल्या मागं उभ्या राहिलेल्या गजाती, अश्वसाद आणि पदाती यांच्या दीर्घ लांब सशस्त्र सैनिकांच्या रांगांवर एकदा दृष्टी टाकली. सर्व काही ठीकठाक आहे याची खात्री होताच सर्व सैनिकांना उद्देशून त्यानं दिशा दाखवण्यासाठी म्हणून हातातील राजदंड उंचावून आभाळभेदी गर्जना केली. पांचाल राज्य त्यावरच्या साक्षात सूर्यासारखाच वाटला मला तो. आपल्या पुष्ट मांड्यात वायुजिताला भक्कम आवळून पायाच्या टाचेनं खुणावताच गोंडेदार शेपटी फुलवी तो एकदम उधळला. तसे शंख, आणक, गोमुखी, दिंडीम यांचे विविध ध्वनी एकमेकात मिसळले. मागच्या 4 अक्षोहिणी सैन्याच्या अगणित मुखातून फुटलेल्या जय जयकारानं राजवाड्याच्या भिंतीतील पाषाणांवरही रोमांच उभे राहिले. अंगराज, कर्ण, जय तू. कुरूंचा राजदंड तळपत्या सूर्यकिरणात झळाळू लागला. सताळ उघडलेल्या महाद्वारातून वायुजित बाहेर पडला. त्यावेळी योगवशात एक शुभ्रवर्णी गाय दादाला सामोरी आली. त्यानं पुन्हा वेग आखडले. सरळ खाली उडीच घेऊन ओनावत त्यानं तिच्या खुरांना हात लावून वंदन केलं. मनगटातील निशिगंधाच्या पुष्पांची माला झटकन तोडून तिच्या काळ्या खुरांवर श्रद्धेनं अर्पण केली. कुरूंचा राजदंड तिच्या मस्तकावर शुभ्र कातडीला क्षणभर टेकवला
ते दृश्य पाहून पराक्रमोत्सुक सैनिकांनी परत घोषणा केली, सेनापती कर्ण महाराज विजय असो. माझी छाती अभिमानानं फुगून गेली. इतका मुग्धकारी प्रसंग मी माझ्या पूर्व जीवनात कधीच अनुभवला नव्हता. आम्ही सारथीपुत्र असूनही वीर क्षत्रियाचं आज अभिमानानं नेतृत्व करीत होतो. तेही आनंदोर्मिनी आमचा गगनभेदी जयजयकार करीत होते. आमच्या मागून दौडत होते. हा हा म्हणता गंगेचा किनारा आला. पुढं झालेल्या नौका पथकानं शेकडो भक्कम नौकांचे सुटे भाग हत्तींच्या पाठीवरून उतरून घेतले. झटपट नौका जोडून पात्रात लोटून त्यांची वल्लीही हातात घेतली. उत्साहित पदाती त्या नौकातून झराझर पैलतीर गाठू लागले. हत्ती आणि घोडे पोहत पात्र ओलांडू लागले. घटकाभरातच सर्व पथकांनी पैलथड गाठली. आम्ही चौघेच मागं राहिलो. वायुजितावरून उतरून दादानं युवराज दुर्योधनाला गाढ आलिंगन दिलं. अश्वत्थामनला आलिंगन देताना तो म्हणाला, गुरुपुत्रा, तू म्हणतोस ते खरं आहे. माणसाचं जीवन दवबिंदू सारखंच असतं. जो तो आपल्या परीनं पराक्रमाचे किरण जगावर परावर्तित करण्याचे जीवनभर यत्न करीतच असतो. तुझ्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्यावर दिग्विजय करून दिग्विजयी कर्ण म्हणूनच मी परते. कर्ण, माझा विश्वास आहे तू यशस्वी होशील. जा मित्रवरा, माझ्या शुभकामना तुझ्या सदैव पाठीशी आहेत. गुरुपुत्रानं हात उंचावला. त्याच्या मस्तकावरच्या वस्त्राचा शेव वायुलहरींबरोबर फरफरत होता. नेत्रकडा पाणथळ दिसत होत्या. येतो. वायुजिताला पाण्यात सोडून नौका चढताना आम्ही हात उंचावले. ते दोघेही किनाऱ्यावरच्या ओलसर वाळूत निशब्द उभे राहून आपापले उंचावलेले हात मनगटातून हलवू लागले. आम्ही हस्तिनापूर सोडू लागलो. गंगेच्या अगणित लहरीही आमच्या नौकांवर थडाथड आपटत होत्या. कर्ण शोन जय तू म्हणत आम्हाला निरोप देत होत्या. दूरवर राजवाड्याच्या उंच कळसावरचा भगवा ठिपका डौलत फरफरत होता. जसा काही तोही गरजत होता, कर्ण शोन जय तू. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, पुस्तकं आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ, कथा, कविता कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.